नमस्कार. आज दिनांक 19 मार्च 2026. आज गुरुवार. आज चंद्राचे भ्रमण उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रात असून आज विशेष दिवस म्हणजे आज आहे गुढीपाडवा. तर सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या ज्योतिष विशेष मध्ये गुढीपाडव्याचे विशेष व्हिडिओ, त्यामध्ये आपण गुढीपाडव्याचा आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. त्याचबरोबर आपण आपल्या 27 नक्षत्रांसाठी आर्थिक धनप्राप्तीसाठी विशेष उपाय टाकलेला आहे. तर त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा आणि इतर आपल्या मित्रमंडळींपर्यंत देखील पोहोचवावा. तर आजच्या नवीन वर्षामध्ये आपण सुरू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. मित्रांची मदत होईल, जुनी कामे आज फत्ते होऊ शकतात. आज प्रेमासाठी दिवस उत्तम असून लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांना नवीन स्थळे येऊ शकतात. आजसाठी आपण उपाय, एका कोऱ्या कागदावरती निळ्या पेनाने श्री लिहून तो कागद खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. भयंकर अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेकअप होऊ शकते, बदनामी होऊ शकते, त्यामुळे आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, तुरटीचा एक खडा गॅसवर जाळून तो बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 20%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सरकारी कामांमध्ये आज यश मिळू शकते, प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यावरती बॉस आज खुश असेल. आज आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो आहे. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाचा एक रुमाल आपण सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आईशी मतभेद होऊ शकतात, मानसिक त्रास जाणवू शकतो. आज डिप्रेशन येण्याची संभावना आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. विचारांवरती मात करणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय, चांदीचे नाणे पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सुरक्षित प्रवासासाठी आजचा दिवस उत्तम असून प्रॉपर्टी मधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये आज सुख समृद्धी टिकून राहील. आजसाठी आपणास उपाय, लाल चंदनाचा लेप आपल्या नाभीला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सायबर क्राईम सारख्या क्षेत्रामध्ये फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार शक्यतो करू नका. थोडी काळजी घ्या. आर्थिक नुकसान होण्याची आज संभावना आहे, त्यामुळे कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. आजसाठी आपला उपाय, एक जुना गंजलेला लोखंडी खिळा पिंपळाच्या झाडाच्या खाली जमिनीमध्ये गाडावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये आज चांगला नफा मिळतो आहे. आज सुख समृद्धीचा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय, पिवळी मोहरीचे 7 दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आपण केलेल्या कर्मांची चांगली फळे आज मिळण्याचा सुखद आणि समृद्ध असा दिवस आहे. आज शारीरिक थकवा जाणू शकतो, मात्र त्या व्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले यश लाभू शकते. आजसाठी आपणास उपाय, कोळशाचा एक तुकडा निळ्या कपड्यात बांधून तो सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. नशिबाची प्रचंड साथ मिळते आहे, जॉकपॉट लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक धनलाभ होऊ शकतो. आज सर्व सुख आपणास लाभू शकतात. आजसाठी आपणास उपाय, एक कच्ची हिरवी वेलची उजव्या खिशात ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 91%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. परदेशातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक प्रगती आज उत्तम जाणवते. आज मन समाधानी असेल. आजसाठी आपणास उपाय, वडाच्या पारंबीला हळद लावून त्याला गाठ बांधावी व आपली मनाची इच्छा सांगावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. प्रेमामध्ये मोठी फसवणूक होऊ शकते. आज आंधळा विश्वास कोणावर ठेवू नका. खर्च होऊ शकतो, वाहनांची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, आज कोणतेही सुगंधी अत्तर पूर्णपणे वापरू नये आणि शक्य झाल्यास आज घरूनच काम करावे. आज बाहेर जाणे टाळावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे
18%. आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. कोर्टातील कामांमध्ये अत्यंत चांगला असा विजय मिळू शकतो. राजकीय क्षेत्रामध्ये मान सन्मान वाढू शकतो. आज धनप्राप्तीचा देखील सुयोग आहे. आजसाठी आपला उपाय तांब्याच्या नाण्यावर थोडे मध लावावे आणि ते नाणे आपण आपल्या सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 86%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. कामाच्या ठिकाणी राजकारण घडू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. खोटाळ येण्याची संभावना आहे. थोडा ताण तणाव जाणू शकतो. आजसाठी आपला उपाय पांढरा सुती धागा डाव्या हाताच्या मनगटावरती 5 वेळा गुंडाळून बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 35%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून भावाकडून आज व्यावसायिक मदत चांगल्या प्रमाणात मिळू शकते. आजचा दिवस सुरक्षित आहे. आजसाठी आपला उपाय लाल विटेची भुकटी घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये टाकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. पोटाचे विकार जाणू शकतात. गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. आज फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपला उपाय मोहरीच्या तेलाचे 2 थेंब आपण आपल्या चपलेला किंवा बुटाला लावून मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 35%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सोन्याची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस असून अडकलेले पैसे आज परत येऊ शकतात. आज लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. आजसाठी आपला उपाय केळीच्या पानावरती हळदीचा टीका लावून ते पान आपल्या देवाऱ्यात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सांधेदुखीचा त्रास जाणू शकतो. जुनी कामे आज मार्गी लागू शकतात. आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय आपल्या डाव्या पायाच्या तळव्यावरती काळ्या रंगाच्या शाईने एक ठिपका द्यावा, मग घराच्या बाहेर जावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र. आज कोणतेही काम आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती जिंकू शकतात. आज आपले निर्णय अचूक ठरू शकतात. आज प्रचंड धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. आजसाठी आपला उपाय हिरव्या मुगाची छोटी पुरचुंडी बांधून ती आपल्या कामाच्या बॅगेत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. अचानक गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे चांगलं सहकार्य राहील. आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय काळ्या तिळीचे 11 दाणे सफेद रंगाच्या कपड्यात बांधून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 20वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. शस्त्रक्रिया टाळा. आज सासरच्या लोकांसोबत वादविवाद होऊ शकतो. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कदाचित आज ब्रेकअप देखील होऊ शकते, त्यामुळे प्रेमात पडलेल्या लोकांनी आज काळजी घ्यावी. आजसाठी आपला उपाय आहे घराच्या बाहेर जाताना दही व साखर खाऊन बाहेर जावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 20%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. वरिष्ठांची मर्जी आज राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज मोठी डील फायनल होऊ शकते. आज आत्मविश्वास वाढतो आहे. आजसाठी आपला उपाय आहे गव्हाचे 7 दाणे लाल कपड्यात बांधून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागू शकतो. सर्दी, कफ, खोकला किंवा थंडी, ताप यासारख्या तक्रारी जाणू शकतात. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपला उपाय शंखाच्या पाण्यामध्ये एक लवंग टाकून त्या लवंगीच्या साह्याने पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 42%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. रिअल इस्टेट मधून मोठा नफा मिळू शकतो. जोडीदाराची आज आपल्याला चांगली साथ लाभते आहे. आज आपल्यात प्रचंड ऊर्जा सामावलेली असेल. आजसाठी आपला उपाय आहे लाल मिरचीच्या 3 बिया आपण आपल्या जवळ ठेवाव्या, सायंकाळी वाहत्या पाण्यात टाकाव्या आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. इलेक्ट्रिक शॉक लागण्याची शक्यता आहे. नाहक बदनामी होण्याची शक्यता आहे. आज काळजी घ्या. आज विनाकारण कर्ज काढू नका, नाहीतर भावी आयुष्यात त्रास जाणू शकतो. आजसाठी आपला उपाय आहे कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. गुरुजनांचा चांगला आशीर्वाद मिळतो आहे. आज बँक बॅलन्स वाढतो आहे. आज लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. आजसाठी आपला उपाय हरभरा डाळीचे 3 दाणे आपल्या जिभेवर ठेवावे व ते सगळं आपण घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%.
26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र स्वतःच्या नक्षत्रात चंद्र जरी असला तरी आज थोडी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मनामध्ये विचारांचा गुंता असू शकतो. आज आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. कोणाशी वादविवाद करू नका. आज काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय, जुन्या चामड्याचा बेल्ट किंवा पाकिट आज कचऱ्यात फेकून द्यावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस दान द्यावे. आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 70%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र मोठी ऑर्डर मिळू शकते. व्यापारामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. आजचा दिवस भाग्यपूर्तीचा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, चिमूटभर ज्येष्ठ मच्छी पावडर आज मधातून घ्यावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. तर हे होते नवीन वर्षाचे आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपली साथ आमच्यासाठी अनमोल आहे. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.